महाराष्ट्राला नवीन दिशा देणारे महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब ह्या सर्वच महामानवांना अभिवादन करून सहर्ष सविनय साकार करतो। महाराष्ट्राच्या मातीने शिकवलं कसं लढावं, कसं जगावं आणि कसं मरावं। आणि याच महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, फुललेली, बहरलेली ही लोककला, त्या लोककलावंतांचे आम्ही पाईक, त्यांचा वसा पुढे नेणारे वारसदार। अखंड महाराष्ट्रानं प्रत्येक मराठी मनानं, खास करून पत्रकारितेने आणि महिलांनी गौरवलेला सोहळा, लेखन, दिग्दर्शन, संकल्पना आदरणीय निर्माता सातारा रत्न शंकर पिसा, सहनिर्माता रमेश भालेकर यांची वाखाणण्याजोगी कलाकृती गौरव 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 महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो सुख करता तू, दुःख हरता तू, विघ्न हरता तू, निराधारांचा आधार तू, या सृष्टीचा सर्वेश्वर तू। अर्थात लहानांपासून वृद्धांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत ज्याच्या भक्तीचं वेड इथं प्रत्येकाला असतं, अशा त्या अनादी स्वरूपाचं, त्या ओंकार स्वरूपाचं नाम घेऊन कार्यक्रमाला निश्चित प्रारंभ करू। त्या विघ्नहर्त्यापाशी, ते दुःखहर्त्यापाशी कलावंतांचं कलेचं साकडं उपस्थित साऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश नांदो म्हणून साकार करतो ही सुवर्णाद सुमनांजली। मंत्र बद्यांता दरार उठले स्वर्गंधात, फुलातून दरवळला गंधा। सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा। हे गजमुखावतार, हे गजमुखावतार, तुम्ही दाई दिशा ललकार, धारा विश्वंभर साकार। सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा। उमटला तातार दैतत्कार, नाचतो शिवनंदन सुकुमार। मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगल
मांडियेला वाळवंटी ठाई खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे गोपीच्या तरावटी तुळशीच्या माळा गोपीच्या तरावटी तुळशीच्या माळा हार मिळविती गळा हार मिळविती गळा ताळ मृदुंग घाई पुष्पवर्षावा विठ्ठल 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 ताळ मृदुंग घाई पुष्पवर्षावा अनुपम्य सुख सोहळा रे खेळ मांडियेला वाळवंटी ठाई खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे होतो जय जयकार गरजत अंबर होतो जय जयकार गरजत अंबर मातली वैष्णव वीर है मातली वैष्णव वीर है दुखा म्हणी सोपी केली पाय वाट दुखा म्हणी सोपी केली पाय वाट उतरावया भवसागरी खेळ मांडियेला वाळवंटी ठाई खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे सकलांचा तू भाग्य विधाता तू अधिपती तू सुखपती तू गणपती आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं रंगणारा हा कार्यक्रम म्हणजे खरं तर आज अत्यंत आनंदाचा दिवस खरं तर ह्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोच मात्र अगदी मागे बसलेली जी आमची मंडळी आहेत त्यांना विनंती करेन पुढे बऱ्याच जागा रिकाम्या आहेत त्यामुळे येऊन बसला तरी चालेल एकतर मागे बसण्याचे दोन फायदे किंवा तोटे असतात एक फायदा म्हणजे कार्यक्रम किती रंगात असला तरी पटकन घरी पळता येतं असं काय आहे का मागच्यांचं असं काही नाही ना हा संपूर्ण कार्यक्रम पार पडेपर्यंत कोणीही आपल्या घरी जायचं नाही आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करेन पुढे बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत त्यामध्ये बसून घ्या स्थानपन्न व्हा आणि बसून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या म्हणजे संकल्पनेतून एखादा सोहळा साकार होतो आणि तो सोहळा साकार होण्याकरता तुमच्यासारख्या रसिक मायबाप प्रेक्षकांची नक्कीच आवश्यकता असते आणि ती अशीच आशीर्वाद आम्हा सर्वच कलाकारांवरती राहू द्या म्हणजे महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठमोळा सण हा ढोल ताशांच्या गजरातच करावा लागतो अशातच गणपती आगमन असेल गणपती विसर्जन सोहळा असेल जिथे ढोल ताशे निनादू लागले की आपसूक मराठमोळं मन त्या ढोल ताशांमध्ये दंगून जातं आणि मग आपसूक त्या ढोल ताशांच्या ठेका आपल्या पायावरती येतो अशाच वेळी संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं असेल तर त्या गाण्याला आणखीनच चार चांद नक्कीच लागतात अशाच ह्या गाण्याला पारंपरिक लेझिम पथकात या रंगमंचावरती सादर करण्याकरता आमंत्रित करतो येत आहेत राजमुद्राचे यशस्वी कलावंत हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या इनामाने साचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 मोरया
तुझी एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 आदि अंत तुझे खरा तुझ बुद्धिदाता शरण मी आलो तुला पायावर माता टंका बाजे दहा दिशी गजर नवाचा संकटाला बळ दे अवतार देवाचा देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 मी बाळाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू गालपोटी गणपती बाप्पा मोरया धन्यवाद रसिक. आणि त्या गणरायाच्या चरणाशी आणि इथे उपस्थित आम्हा सर्वच कलावंतांच्या लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणाशी ही आमची कला सादर करतो. म्हणजे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहताय पाऊस म्हटल्यानंतर नैसर्गिक आणि नैसर्गिक खरं तर दुविधा आहे सुविधा दोन्हीकडे पाहिलं जातं. मात्र सध्या नैसर्गिक आपत्ती इतकी वाढली आहे की आपल्याच महाराष्ट्रातला काही भाग हा अत्यंत पाण्याखाली गेला. इतकं अतोनात तिथलं नुकसान झालंय. गुरं जनावरं वाहून गेलेत. बिचाऱ्या शेतकऱ्यांचे इतके अतोनात हाल सुरू आहेत. काही जणांच्या मनात असा संभ्रम निर्माण होईल. काही छापणारे असे देखील छापू शकतात की एकीकडे महाराष्ट्राचा काही भाग हा ओला दुष्काळग्रस्त आहे तर एकीकडे सातारकर आपल्या मनोरंजनाचं विश्व उभारत आहेत. मात्र असं अजिबात नाही. कारण दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दरवर्षी आपण असे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि मला वाटतं त्या निमित्तानं यंदा देखील हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला. आणि मला वाटतं कदाचित तेवढं नाही मात्र मनोरंजन विश्वातले काही लोककलेचे अग्रगण्य भागच आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच सादर करू. आणि त्या देवांच्या चरणी प्रार्थना करतो, त्या शारदेच्या चरणी प्रार्थना करतो की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, सोलापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यातल्या त्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभारण्याचं बळ दे. त्याचं जे काही नुकसान झालं असेल ते पुन्हा एकदा त्याला भरून मिळू दे. आणि पुन्हा एकदा हा माझा बळीराजा, हा माझा शेतकरी पुन्हा एकदा गुण्या गोविंदाने नांदू दे असं त्या देवाच्या चरणी नक्कीच प्रार्थना करतो. म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव अर्थात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंतचे हा प्रवासामध्ये आपण सर्वजण, काही जण निर्जळी उपवास करतात, काही जण काही न खाता पिता उपवास करतात. मात्र या 9 दिवसांमध्ये खरं तर एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो की त्या देवीचा जागर करत असताना फक्त 9 दिवस नको, तो उरलेल्या दिवसांमध्ये म्हणजे वर्षातल्या 365 दिवसांपैकी 9 दिवस फक्त आईचा जागर होतो आणि उरलेल्या दिवसांमध्ये आई बहिणीवरनं शिव्या दिल्या जातात. कदाचित त्या उरलेल्या दिवसांमध्ये जर आई बहिणीवरनं शिव्या नाही दिल्या तर ही नवरात्र नक्कीच पावन होईल. असं वाटत असेल तर ह्या नवरात्र उत्सवाकरता जर एकदा खणखणीत टाळ्यांचा आवाज द्या ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी. आज दसरा नवरात्र संपले, उद्यापासून हा प्रारंभ नक्की करा की शिव्या द्यायच्या झाल्या तर आईवरनं अजिबात देऊ नका, तरच ती जगतजननी आपल्या पाठीशी उभी राहील. आणि अशाच ह्या नवचंडींपैकी एक, 7 बायांपैकी एक असणारी माता एकविरा माता, त्या एकविरा माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. उपस्थित आमचा आज समस्त सातारकर इथे आलाय, त्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी यश नांदू दे म्हणून ही गोड सुमनांजली सादर करण्याकरता आमंत्रित करतो.
तुझे दर्शन आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर देव किरभावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर आगरी कोल्यावर आज गुलाल उडविना पाय तुझी दिवलावर साडी नेसून हिरवी गार नाही बसली कुंभऱ्यावर तुझा महिमा गाईन मी तुझी डोंगरावर देव किरभावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देवी किरपामावर आगरी कोल्यावर पान फुलांनी सजलेलं माय तुझी दिवलाला मान मानाने मांडीनं आज तुझी गुणगाला ओ पान फुलांनी सजलेलं माय तुझी दिवलाला मान मानाने मांडीनं आज तुझी गुणगाला तोरण बांधीते गो तुझे गाभाऱ्या तोरण बांधीते गो तुझे गाभाऱ्या तुझं झेंडा मिरवीन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर आगरी कोल्यावर तुला मारले घुमऱ्याचा आणि काढलेलं टिपलेलं बाळं पर सुखाने पडलो ते घरी आमचे दर्याचा राजा ओ तुला मारले घुमऱ्याचा आणि काढलेलं टिपलेलं बाळं पर सुखाने पडलो ते घरी आमचे दर्याचा राजा घराला मांडीते गो तुझे दरबारा घराला मांडीते गो तुझे दरबारा आज देवलन नाचीन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर आगरी कोल्यावर आज गुलाल उडविना माय तुझी दिवलावर साडी नेसून हिरवी गार नाही बसली कुंभऱ्यावर तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर आगरी कोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर आगरी कोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव किरपामावर आगरी कोल्यावर
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुन्हा एकदा सर्वांना त्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. म्हणजे खरं तर यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये एक दिवस अधिक आलाय, नाहीतर आज बरोबर 9 दिवस समाप्त होऊन आजच्या दिवशी दसरा असता आणि आज खऱ्या अर्थानं सोनं लुटायची वेळ नक्कीच आली. आणि मला वाटतं हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं हे सोनं साधंसुद्धा सोनं नाही, तर हे विचारांचं सोनं आहे, हे कलेचं सोनं आहे, ह्या त्या रत्नांचं सोनं आहे, ज्या रत्नांनी आपल्या साताऱ्याचं नाव ह्या त्रिखंडात गाजवलं. त्यांच्या कौतुकाचं सोनं लुटण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून तर सर्वांना उद्याच्या विजयादशमीच्या आजच अगदी शुभेच्छा देतो. आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा राजमुद्राचा हा परिवार अशाच आपल्या कलेच्या माध्यमातून पारंपरिक आणि तत्सम सगळ्याच लोककला आपल्यासमोर निश्चित सादर करत आहे. खरं तर मंडळी, आपण मुंबईकर किंवा नवी मुंबईकर म्हणून असं स्वाभिमानानं मिरवतो, मात्र ही मुंबई कुणाची हा वादग्रस्त प्रश्न आज देखील विचारला जातो. मात्र ही मुंबई 7 बेटांची बनलेली मुंबई, नंतर याच 7 बेटांनी एकत्र येऊन मुंबई हा 3 अक्षरी शब्द प्रत्येकाच्या मनात सुवर्ण अक्षरांनी कोरला. खरे ती मुंबई म्हणा, नवी मुंबई म्हणा, ह्या गिरणी कामगारांच्या बळावरती, त्यांच्या रक्तावरती प्रबळ झालेलं एक शहर. पूर्वी छान छान इथे चाळी होत्या, मात्र या गिरण गावातल्या चाळी तोडून आता तिथे गगनचुंबी इमारती झाल्या. मात्र या गगनचुंबी इमारती झाल्यानंतर माणुसकी कुठेतरी कमी होत चालली आहे. मित्र, आज किती जण आहेत, फक्त थोडंसं एक आपण काउंट घेऊया. किती जण आहेत ज्यांचं बालपण किंवा तरुणपण हे चाळीत गेलंय, त्यांनी फक्त हात वर करा बघू जरा. किती जण आहेत ज्यांचं बालपण तरुणपण चाळीत गेलं? अरे वा, बऱ्यापैकी सगळेच जण आहेत, नाही का? धन्यवाद. हात खाली करा. याच्याकरता विचारलं, कारण जे चाळीत राहून गेलेत त्यांना चाळ नावाची सिस्टम चांगलीच ठाऊक असेल, कारण चाळीतले संस्कार आज देखील सांगितले जातात. समजा एखादी 7 खोल्यांची चाळ असेल आणि त्या चाळीतल्या एका घरामध्ये काहीतरी सुगरण छान काहीतरी पक्वानं बनत असेल, तर उरलेली घरं निश्चिंत असायची. एक वाटिका होईना, पण ते आपल्या घरी येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिलेली वाटी ही परत कधी रिकामी यायची नाही, त्याच्यात काही ना काहीतरी मायेचा ओलावा भरून पुन्हा आपल्या घरी यायचा. एखादी वेदना झाली, जखमा झाल्या, आजारपण आलं, तर नातेवाईक नंतर चाळीतली माणसं आधी आपल्या घरी पोचायची, अशी ही चाळ नावाची सिस्टम होती. मात्र आता चाळी गेले आणि त्या चाळीसोबत माणुसकी पण कुठेतरी हरवली. मात्र म्हणून म्हणावंसं वाटतं, देवानं प्रत्येकाला सर्वांग सुंदर असं एक ठिकाण दिलं. 2 मिनटं का होईना पण क्षणभर विश्रांती करता देवानं दिलेलं सुंदर ठिकाण म्हणजे तुमचं माझं सगळ्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे आपलं गाव. गावची माती वेगळी, गावची नाती वेगळी आणि नात्यांमधली गवती तर त्याहीपेक्षा वेगळी. 25 डिसेंबर जवळ आला की आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे सॅन्टा क्लॉज. पण या सॅन्टा क्लॉजच्या आधीपासून पण एक मराठी माणसाचा सॅन्टा क्लॉज आपल्याकडे यायचा. कृष्णदेवाचा मोर पिसाचा तुरा लिहून, हातात बासीर घेऊन बाया बापुड्यांना शुभ आशीर्वाद द्यायचा. सूर्यनारायणच्या किरणांसोबत एका गावात दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात शुभ आशीर्वाद देत देत वासुदेवाची फेरी व्हायची. आज मात्र कुठेतरी हा वासुदेव दुर्मिळ होत चाललाय. मात्र राजमुद्राच्या परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा ह्या रंगमंचावरती त्या वासुदेवाला आमंत्रित करतो. त्या सूर्यनारायण येण्याआधी जात्यावरती त्या आजीच्या ओव्या रंगू लागायच्या, त्याच ओव्यांसवे प्रत्येकाचा दिवस सुवर्णमय करण्याकरता आमंत्रित करतो. एका हातात चिपळ्या, एका हातात बासरी, एका हातात चिपळ्या, एका हातात बासरी, आली आली आमुच्या वासुदेवाची स्वारी. पाण्याच्या पारामध्ये माझा कोंबडा घाली साधा, साधा त्या कोंबड्याची
वंदावी वंदावी अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळशी लावितोयचे रोप तुळशी लावितोयचे रोप तळती पळती पाप ताप तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी वंदावी दान पावले दादा दान पावले उजून आले आभाळ रामाच्या पारी उजून आले आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी सूर्या संग ईर्षा करतोय अंधार गा अंधार उजेड त्याला देतो म्हणून बेजार गा बेजार पापाच्या मोर पुण्याय धरती या भारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी कोंबडा बोलतो ग कोंबडा बोलतो ग उगवतीच्या डोलीवरी तुरा सूर्याचा डोलतो ग नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला अनैर चांदणे चांद चमकवी रातीला गा रातीला ही चिंत कल्याणा पायी असावी नारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी पायूस लाग सयानु जाऊ पाण्याला मायान पायूस लाग सयानु जाऊ पाण्याला मायान कृष्ण वाजवी पावा ग वावरला नारी कृष्ण वाजवी पावा ग वावरला नारी तुमच्या आधी पाखर उठली घरट्यात गा घरट्यात गाय वासरू बैल जागवी गोट्यात बा गोट्यात कृष्णात रूप हे आल चालून दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी 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 वा धन्यवाद. वासुदेवाला वन्स मोर पहिल्यांदाच ऐकलं, फार बरं वाटलं. मात्र दिलगिरी व्यक्त करतो वन्स मोरची ऐवजी वन मोर घेऊ, कारण प्रमुख कार्यक्रमाकडे आपल्याला वळायचं नाही का, कारण अजून बरेच सत्कार मूर्ती आहेत यायचे बाकी आहेत. मात्र तोपर्यंत हा कार्यक्रम नक्कीच घेऊ. आणि ज्या दादांनी वन्स मोर दिला त्यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. एकदा जरा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. वासुदेवाकरता वन्स मोर पहिल्यांदाच ऐकलं मी इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये. धन्यवाद. पण आभार सर्वांचं. दिलगिरी व्यक्त करून वन्स मोरच्या ऐवजी वन मोर घेऊया.
म्हणजे आपण सर्वच जण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र म्हणजेच वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा महाराष्ट्र. वारकऱ्यांनी आपल्या वारीतून त्या पांडुरंगाचं दर्शन घडवलं, धारकऱ्यांनी आपल्या तलवारीच्या पातीतनं स्वराज्य निर्माण केलं, तर शेतकऱ्यांनी ह्या काळ्या आणि तांबड्या मातीत राबून धान्यरूपी मोती पिकवले. मगाशी जसं म्हटलं की आत्ताची सध्याची परिस्थिती बघता एकंदरीत महाराष्ट्राचाच आपला काही भाग अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. अगदी असंख्य जनावरं त्या पाण्यात अगदी वाहून गेली, बऱ्याच शेतकऱ्यांचं कुटुंब वाहून गेलं. असे दयनीय परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे. पण एक गोष्ट खरंच आवर्जून सांगावीशी वाटते, म्हणजे मी बोलतो म्हणून नाही, दस्तूर खुद्द गुगलने, म्हणजे गुगल असं म्हणतात जगात आता काय शोधायचं झालं तर सगळ्या गोष्टी गुगलवरती लगेच सापडतात. तर या गुगलने मान्य केलेली एक गोष्ट ती म्हणजे की माणुसकीचा कुठला जिल्हा असेल, नरवीरांचा कुठला जिल्हा असेल, संतांचा कुठला जिल्हा असेल किंवा पराक्रमी वीरांचा कुठला जिल्हा असेल, तर पहिलं नाव त्याच्यावरती गुगलवरती येतं सातारा. आणि मला वाटतं त्या सातारकरांचं माणुसकीचं दर्शन नेहमीच घडत आलं. पूर येऊ दे, भूकंप येऊ दे, पहिली मदत जर कुठल्या जिल्ह्यातनं जात असेल तर तो जिल्हा म्हणजे सातारा. आणि आज त्या सातारकरांसमोर आमची कला आम्हाला सादर करायला मिळते. मला वाटतं आत्ता देखील आपल्या जवळच असलेला सोलापूर जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातला बराचसा भाग हा पाण्याखाली आहे. त्या देवाकडे प्रार्थना करतो लवकरात लवकर ही अतिवृष्टी थांबावी आणि पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांना बळ देऊ, कारण हा शेतकरी जगला. कारण आपल्याकडे आजही आपले आजी आजोबा म्हणतात बघा, इडापिडा जाऊ दे आणि त्या बळीराजाचं राज्य येऊ दे. कारण तो बळीराजा जगला तरच तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य माणसं ही विधभर खळगी भरू शकू. कारण हा माझा बळीराजा त्या पांडुरंगाला म्हणतो, पांडुरंगा नको मला सोन मोतियाचं दान रे, पांडुरंगा नको मला सोन मोतियाचं दान रे, पावसानं एकदा भिजवशील का माझं रान रे. अरे कमरेवरचा हात काढून आभाळाला लाव, कमरेवरचा हात काढून आभाळाला लाव, पावसाने एकदा भिजव माझं गाव रे, पांडुरंगा नको मला सोन मोतियाचं दान रे. त्या सोन्या मोत्याच्या दानापेक्षा पण त्या बळीराजाला, त्या शेतकऱ्याला अपूर्व वाटतं ते म्हणजे आभाळातून पडणाऱ्या पावसाचं. पण योग्य त्यावेळी योग्य तेवढा पाऊस झाला की त्या काळ्या आणि तांबड्या मातीतून धान्यरूपी मोती येतात आणि मग आपल्यासारखी बरीच जण त्याच्यावरती विधभर खळगी भरत असतो. हा बळीराजा पण तितकाच खुश होतो. आपण असं म्हणतो की येणारी दिवाळी नाही का, 2 आठवडे सोडल्यानंतर लगेचच दिवाळी येते. बऱ्याच जणांना वाटतं ही दिवाळी म्हणजे व्यापाऱ्यांची दिवाळी असते, मात्र नाही मंडळी, ही दिवाळी देखील ते आपल्या बळीराजाची, ते आपल्या शेतकऱ्याची दिवाळी. शेतकऱ्याच्या आयुष्यात जेव्हा सुगीचे दिवस येतात तेव्हाच ती खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होते. आणि हा दिवाळी दसरा साजरा करण्यासाठी त्या असणाऱ्या नवचंडींच्या चरणी, त्या असणाऱ्या 33 कोटी देवदेवतांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. माझा बळीराजा जो आत्महत्येचा विचार करतोय, त्याच्या मनातून आत्महत्येचा विचार काढून पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात सुगीचे दिवस दे. आणि मग सुगीचे दिवस आल्यानंतर शिवाची बैलजोडी घेऊन, संगे आपल्या कारभारणीला घेऊन ह्या काळ्या आणि तांबड्या मातीत गीत आणि नृत्य फुलतात. ती जणू काही अशी, अरे माझ्या बैलाची सोबत जोडी, माझ्या बैलाची सोबत जोडी नाव रंग्याने चतुर, भीमथडीची जणू ती घोडी, भीमथडीची जणू ती घोडी, माझ्या बैलाची सोबत जोडी रे. कोशा रंगाची बैल उभ्या गावात नाही जोडे, त्याच्या लक्ष्मी पायात त्यांना लावीन सरक्यान पेंडी रे. भलगरी ओ दादा भलगरी, भलगरी ओ दादा भलगरी, भलगरी ओ दादा भलगरी, भलगरी ओ दादा भलगरी. गेला वळी वळी गुण आला मिरग फिरून, गेला वळी वळी गुण आला मिरग फिरून, पुऱ्या चालल रानात, हो पुऱ्या चालल रानात, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलगरी दादा रे गड्या, भलगरी दादा, भलगरी दादा रे गड्या, भलगरी दादा. येरगडा काम करी दादा, पुऱ्या चालल रानात,
सुरू झाली या पेरण पुऱ्या झालेल्या रानात सुरू झाली या पेरण वर माझ्या धवळ्या पोळ्या ये मन येतय भरून जरी येता डगातून मन येतय भरून जरी येता डगातून माती उडली गंध मला मधरून माती उडली गंध मला मधरून तुझा बाळ भरलं तुझा बाळ भरले देवता वळले गाणं तुझा बाळ भरले देवता वळले गाणं पुऱ्या चालेल रानात पुऱ्या चालेल रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण भलकरी दादा रे गड्या भलकरी दादा भलकरी दादा रे गड्या भलकरी दादा येरगडा कापकरी दादा पुऱ्या चालेल्या रानात सुरू झाली या पेरण पुऱ्या चालेल्या रानात सुरू झाली या पेरण वर माझ्या धावल्या पावल्या भलरी 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 मोठ्या पावळ्याचं बेन मोठ्या पावळ्याचं भेट माझ्या शेतात पेनाला मोठ्या पावळ्याचं बेन मोठ्या पावळ्याचं भेट आता फिरविती कोण तनु दडवीची सोन दरदरवीची सोड आता फिरविती कोण तनु दडवीची सोन दरदरवीची सोड राची येतील रे राची येतील खळ्यात धन मोडू या खंडीन राची येतील खळ्यात धन मोडू या खंडीन पुऱ्या चालेल रानात हो पुऱ्या चालेल रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण भलकरी दादा रे गड्या भलकरी दादा भलकरी दादा रे गड्या भलकरी दादा येरगडा कापकरी दादा पुऱ्या चालेल्या रानात सुरू झाली या पेरण पुऱ्या चालेल्या रानात सुरू झाली या पेरण पुऱ्या चालेल्या माझ्या धवड्या रे माझ्या पवड्या सुरू झाली या माझ्या पवड्या सुरू झाली माझ्या पवड्या धन्यवाद रसिक. खरं तर सातारकरांच्या ह्या प्रेमाची आम्हा सर्वांनाच किंवा आमच्या कानांना पण ती सवय आहेच नाही का. त्यामुळे आज रंगणारा हा सोहळा आपल्याच साताऱ्याच्या ह्या रत्नाचा आहे, ज्या रत्नानं लोककलेच्या माध्यमातून सातारकरांचं नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवले. असे सातार रत्न तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमच्या कार्यक्रमाचे आदरणीय निर्माते शंकरजी पिसाळ, जरा एकदा त्यांच्याकरता पण हक्काच्या जोरदार टाळ्या नक्की वाजू द्या. आणि मला वाटतं आपल्या माणसानं आपलं कौतुक करावं, याच्या पलीकडे जगात दुसरा कुठला मोठा पुरस्कार नसतो बरं का. खरं तर हेच प्रेम आणि असंच राहू द्या या सातार रत्नावरती खरंच. आणि मला वाटतं सातारकरांचं हे प्रेम आणि आशीर्वादनच प्रत्येक कलाकृती इथे घडत असते. म्हणजे खरं तर एक काळ म्हणजे साधारणतः 80 ते 90च्या दशकात जन्माला आलेले जे आपण आहोत ना, खऱ्या अर्थानं गेल्या जन्मी आपण काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आपण ह्या काळात जन्माला आलो. साधारणतः 20व्या शतकानंतर 21व्या शतकापर्यंत आत्ता जी मंडळी आहेत, खरं तर हातात फोन आला आणि माणसं बिघडली असं म्हणतात ते खरंच आहे. कारण पूर्वी काय व्हायचं, एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावरचा अभिप्राय हा दुसऱ्या दिवशी पेपरात वाचून कळायचा. पण आत्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या टोकावरती एक कोण काहीतरी बोललं, त्यांनी ट्विट केलं की लगेच ह्या टोकावरती बसून सोशल मीडियावरती मेसेज टाकता येतात. त्यामुळे जग बदललं आहे, सुधारलं आहे, पण तितकंच बिघडलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
का त्यामागची गोष्ट सांगतो, हे का कारण सांगतोय, कारण आपल्याकडे अशी प्रथा परंपरा आत्ता शिवजयंतीच्या निमित्तानं व्हॉट्सॲपवरती फिरत असते किंवा फेसबुकवरती आपण बघत असतो, इंस्टाग्रामवरती येतं की शिवजयंतीच्या दिवशी लावणी सादर करू नये असं बऱ्याच जणांचं म्हणणं असं. बरं, त्यांचं जे म्हणणं असतं ते साप खोडून टाकण्याकरता हे निवेदन करतो. खरं तर शिवकाळामध्ये म्हणजे जेव्हा छत्रपतींच्या काळामध्ये देखील लावणी सादर व्हायची, मात्र मंडळी ती नाट्यगृहांमध्ये नाही, कुठल्या पारावरती नाही, त्याला आपण कलावंतीन असं म्हणायचो. नंतर त्याच कलावंतिनीची ही नर्तकी झाली आणि याच नर्तकीची नंतर लावण्यवती झाली. महाराजांनी दिलेला एखादा संदेश त्या जनतेपर्यंत पोचवायचा झाला तर शाहिरांच्या माध्यमातून, शाहीर आपले पोवाडे रचायचे, जसं वीररस असायचा तसाच शृंगार रस देखील असायचा. आणि या शृंगार रसाच्या माध्यमातून महाराजांनी दिलेला संदेश त्या जनतेपर्यंत ती कलावंतीन नाचता नाचता तो संदेश त्यांना पोचवायची. अगदी त्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत ह्या कलावंतिनीनं या लावण्यवतीचा प्रवास केला. मात्र त्यामुळे लावणी कालही पवित्र होती, आजही पवित्र आहे आणि येणाऱ्या हजारो वर्षांपर्यंत पवित्र राहणार. या मागचं कारण आहे तुमच्यासारखं सुज्ञ आणि दर्दी रसिक प्रेक्षक ह्या लावणीला लाभलं. मात्र मगाशीच आपल्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की खरं तर आजचा काळ किंवा महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती बघता आज कुठलीही प्रशोभक लावणी न सादर करता एक पारंपरिक लावणी ह्या रंगमंचावरती सादर करतो. जर आपण खरंच लावणी रसिक असाल तर एकदा खणखणीत टाळ्यांचा आवाज द्या आणि ह्या पारंपरिक लावणीला आज कुठलीच ना चंद्रा होणार ना आबा होणार अशी कुठली लावणी सादर न करता त्या पारंपरिक खेळातल्या लावणीला हे रंगमंचावरती सादर करण्याकरता आमंत्रित करतो. येते लावण्यवती नृत्यांगणा वर्षा दर्पे.
धन्यवाद. मी पुन्हा एकदा रंगमंचावरती आमंत्रित करतो वर्षाजी दर्पे यांना. एकदा खणखणीत टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया लावण्यवती सिनेतारका सिने अभिनेत्री वर्षाजी दर्पे यांचं विशेष स्वागत करण्याकरता का बोलवलं आहे मंडळी, तर आज खरं तर त्यांनी गाणं गाऊन परफॉर्म नाही केलं, मात्र याच्या आधीचे आमचे प्रयोग तुम्ही पाहिलेले. खरं तर महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लावण्यवती किंवा नृत्यांगणा आहेत ज्या स्वतः गाणं गाऊन त्याच्यावरती आपली कला सादर करतात. खरं तर दोघांपैकी एकच गोष्ट चांगली होऊ शकते, एक तर म्हणजे डान्स परफॉर्म करणं किंवा दुसरं म्हणजे गाणं सुरात असणं. मात्र या दोन्ही गोष्टींचा सुरेल संगम बरोबर एक तार साधून सादर करणाऱ्या त्या नृत्यांगणांपैकी लावण्यवतींपैकी एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मराठी सिनेमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचून देखील जिची नाळ आज देखील मराठी रंगभूमीशी जोडली अशी सिनेतारका सिने अभिनेत्री लावण्यवती वर्षा दर्पे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आई जगदंबा आपल्याला उदंड यश देव अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. आभार. म्हणजे आपण महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरीचा खंडेर आहे अशी एक आख्यायिका आपल्याकडे सांगितली जाते की पार्वती माता एकदा ती आणि तिच्या मैत्रिणींसोबत संध्याकाळी विहार करत होते. एका मैत्रिणीनं सहज म्हटलं की मला शंभू महादेवांशी लग्न करायचं आहे आणि पार्वती मातेच्या मुखातून तथास्तु असं नकळत शब्द बाहेर पडला. आता आपल्या मैत्रिणीला दिलेला शब्द हा पूर्ण केलाच पाहिजे, मात्र पार्वती माता म्हणाली की या जन्मात नाही पण तुझ्याकरता मी शंभू महादेवांना एक अवतार घ्यायला नक्कीच सांगेन. आणि याच वेळी या धरती तलावरती मणी आणि मल्ल ह्या दोन असुरांनी खऱ्या अर्थानं नरसंहार करायला सुरुवात केली होती. आणि याच मणी आणि मल्ल यांचा वध करण्याकरता हाती खंडा घेऊन जो आला त्यालाच आपण मल्हारी मार्तंड, त्यालाच आपण जेजुरीचा खंडेराया म्हणतो. आणि त्या गतजन्मातली असणारी ती मैत्रिणी त्या बानुबाईच्या रूपातनं या जन्मात आली आणि मग म्हाळसा म्हणून पार्वती माता सोबत होतीच. मात्र राजत्याग करून गृहत्याग करून त्या बानुबाईच्या प्रेमात वेडा होऊन हा खंडेराया मेंढपाळ देखील झाला होता. त्या बानुबाईच्या आणि खंडेरायाच्या लग्नाकरता 33 कोटी देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. आणि म्हणून आज या लोककलेच्या माध्यमातून या सोहळ्याच्या माध्यमातून आज जमलेल्या समस्त सातारकरांना हे वराडीचं निमंत्रण देऊन आमंत्रित करतो. त्या खंडेरायाच्या लग्नाला जर एकदा जोरदार गर्जना निश्चित होऊ दे. मुलं येळकोट येळकोट सदानंदाचा. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण, आलवर आणि कोण कोण, खंडेरायाच्या लग्नाला हो आलवर आणि कोण कोण, आलवर आणि कोण कोण, आलवर आणि कोण कोण. संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, आले गणपती गजानन. त्या साखर पुण्याची हातबाई साखर वाटली, त्या साखर पुण्याची हातबाई साखर वाटली, हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडोबाच्या नावाने
आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले आले संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान तेहतीस कोटी देवाची विठबाई गर्दी दाटली तेहतीस कोटी देवाची विठबाई गर्दी दाटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली 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 धन्यवाद रसिक. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लोककलेचं अग्रगण्य मानबिंदू म्हणजेच अगदी महाराष्ट्राच्या लोककलेला साजेसं वातावरण किंवा अगदी त्या 350 वर्षांपूर्वी देखील सह्याद्रीच्या कड्या कपारींना ज्यांच्यामुळे घाम फुटायचा असे महाराष्ट्राचे लाडके शाहीर. खरं तर हल्ली शाहिरी परंपरा देखील कुठेतरी लुप्त होत चालली आहे. मात्र अगदी काही हाताच्या बोटावर मोजावे इतक्या शाहिरांनी आज देखील आपली शाहिरी परंपरा आपलं घराणं ते टिकवून ठेवलं. त्यातल्याच एका घराण्यातलं म्हणजेच ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी याच्याकरता लेखी 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. त्याच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक अग्रेसर नाव म्हणजेच स्वर्गीय शाहीर अमर शेख. आज आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं या सोहळ्यामध्ये आज या शाहिरांच्या नातू आज इथे उपस्थित आहेत. स्वर्गीय शाहीर अमर शेख यांचे नातू जर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. येत आहेत युवा शाहीर जगजाहीर शाहीर निशांत शेख. सर्वप्रथम आम्ही सातारकर प्रतिष्ठानचे हा दसरा मेळावा, दसरा उद्या आहे पण आज आम्ही जमलोच आहोत तर आमच्या कलाकारांकडून तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व सातारकरांना देतोय. सातारा आणि माझं नातं सुद्धा असं लांबचं नाही आहे, कारण का माझी आईसुद्धा साताऱ्याचीच आहे. लग्न होण्यापूर्वी माझ्या आईचं नाव होतं केशर गुलाबराव जगताप. ते आनेवाडी टोल नाका जिथे आहे तिथे त्यांचं गाव आहे. आणि लग्न झाल्यानंतर केशर जैनू शेख झाल्या. मी भाग्यवान आहे की नगर जिल्हा आणि सातारा जिल्हा असं 2 जिल्ह्याचं रक्त माझ्यामध्ये आहे. म्हणून आज मी तुमच्यासमोर तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो. आताच कार्यक्रमाचे निवेदक आमच्या सर्वांचे मित्र त्यांनी माझी आपल्याला ओळख करून दिलेली आहे. पण माझी ओळख मी माझ्या शाहिरी परंपरेमध्ये देत असतो की माझं नाव आहे शाहीर निशांत जैनू शेख. जन्माने मुसलमान पण हाडाने मराठा मराठी माणूस. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विचार मनामध्ये एवढा घट्ट आहे की माझ्या मराठी भाषेमधून आपल्याला कधीही चुकीचा शब्द जाऊ देणार नाही. आणि माझे आजोबा स्वर्गीय शाहीर अमर शेख, माझे वडील शाहीर शेख जैनू चांद आणि त्यांची ही तिसरी पिढी आज माझ्या या जमलेल्या समाज बांधवांचा सातारकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी या दसरा मेळाव्यामध्ये आलो. तोच पोवाडा समाजवादी छत्रपती अर्थात अमर अभिलाषा हा पोवाडा आपल्या समोर सादर करतोय. आपण शांत चित्ताने ऐका. शाबास हंड्र पठ्या भले भले या वार माझा राजा. शाबास.
मानवाला झाला उमगेना मानवाला काल रात्रीच्या हुकरदा अन्न राहिला रात्रीच्या होकरदा अंतराला हा चूर्ण सूर्योदय कसा झाला चूर्ण सूर्योदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा फुलला बांधावर आम्र वक्ष डुलला आंब्याच्या डोलीत कोयाल दडला सूर मंजूळ त्याने काढला हर्ष मजुरानं धाव फोडला चिमण्याने हो चूचू वाट केला पोपटाचा तवा गात उडला बोध मग मानवाला झाला काय सूर्य नव्हता शुभ जन्मले शाबास! या! सूर्य नव्हता शुभ जन्मले विश्वानी तले गाऊ लागले चराचर होऊन शुभचे मान चराचर होऊन शिवबाचे मान आगळा होता त्यांच्या गाण्याचा हातात आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहिरानं त्यातूनच वाट काढली शाहिरान त्यातूनच वाट अमर शाहीर शुभाचा भाट पवाड्याचा ताट घ्याने घ्यावराने अहोराजे हो जिरदाजी अहोराजे हो जिरदाजी अहोराजे हो जिरदाजी सुरतेला इंग्रजानं पहिली वखार घातली जी वखार टाकली जी वखार टाकली जी तेथूनच दिल्ली भरतो पत्याने रोखली जी रोखली जी रोखली जी रायगडावरून दुर्बीण होती लागली जी होती लागली जी होती लागली जी टप्प्यात तिच्या ती तोप अचानक आली जी अचानक आली जी अचानक आली जी दाराच्या बसून ताट्यावर तोपेच नव्हतं पागणार राज्यात होती हाकणार अगे भारतावर शुभाये दृश्य थोर हेरलं तरी सारा इंग्रज आहे चोर जळवा या माझ्या वंश पिढीला जळवया माझ्या वंश पिढीला आणि मराठाच्या शूर भावी पिढीला मराठाच्या शूर भावी पिढीला हा त्रास दिला म्हणून चढू हल्ला त्रास दिला म्हणून चढू हल्ला नाही तोडवायचं गुजराती हाला तुडवायचं बघता इंग्रज आला तसं मोगली सरदार आला हिसका हवायचा भेद केला पण सुभाष प्रभूने रचला मुंबईच्या घोडबंदराला तर पाकाने तो बाकी आला तेव्हा देव माझा जन्म आला सुरतेच्या खाडीत थेट घुसला निस्ताच्या कथा तडाखा मारला लोळविलं हो चोर इंग्रज आला तो राजा पूर्ण थांबोळे आला ज्याच्या घोऱ्यानं दावा मांडला हातातून गात आधी काढला शत्रू पुढं धावला पुढच्या पिढीनं पण त्याला हेरला कुठं 2 वर्ष इंग्रज आला सुखाचा गाच नाही लागू दिला रे वय वय दादा शाबास! औराजे हो जिरदाजी औराजे हो जिरदाजी जिजाबाई गरोदर असताना शिवनेरी किल्ल्यावरती काय परिस्थिती एकीकडे शहाजीराजे मोगलांच्या सरहद्दीमध्ये होते तर दुसरीकडे माँसाहेब शिवनेरी किल्ल्यावरती काय झालं अशा भयानक रात्री राणी आईवर बाळ सापडला जावा चौकडून मुसळधार पाऊस येऊ लागावा सुसाट वादळानं देव घाबरून जावा वागोपाच्या तळखळ्याच्या फाटून जावा वर्षाव तगडे गाराचं वर्ष सुरू हवं एवढ्यात व्हायचा असला त्यासनी लाभावा आई बाळ मिळून गुहेमध्ये जीव दडवावा अचानक डोंगराचा कडा कोसळला जावा असा प्रसंग महाराष्ट्राच्या नशिबी यावा औराजे हो शाबास! औराजे हो जिरदाजी औराजे हो जिरदाजी हलती डुलती शेती करून सणातून बसते क्षणातून वसते क्षणातून वसते आणि आदिरच्या आईचा पिसाट खाली त्या भाऊजी गसते जी काल विजापूर आज दिल्लीची धडक मराठ्यांना धडक मराठ्यांना या! धडक मराठ्यांना आणि तू कर्मसंधी मला भरली होती धडकी मराठ्याला जी चक्र भेदून येईल विजयी होऊन विजयी होनी आणि असाच विजयी ही अभिमन्यू होती तिची जामाई जी आला आला शिवाजी आला
त्या बरे बरे हट हैया आला आला शिवाजी आला अर्णवताई झाला लाली जनतेला जिजाने दिला योग्य समयाला मराठा करा रे जय जयकार मराठा करा हो जय जयकार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा करा रे जय जयकार मराठा करा हो जय जयकार थोरत्या आईचं उपकार थोर त्या आईचं उपकार थोरत्या मातेचं उपकार थोर त्या मातेचं उपकार नाही रे नाही तुमच्यानं नाही पिटणार नाही रे नाही तुमच्यानं नाही शाबास. पिटणार नाही रे नाही तुमच्यानं नाही पिटणार जी नाही रे नाही तुमच्या नाही फिटणार जी जी. धन्यवाद. धन्यवाद रसिक. पुन्हा एकदा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं आज स्नेहसंमेलन 2025 सातारा रत्नभूषण पुरस्कार वितरण समारंभ तसेच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राजमुद्राच्या उत्तरार्धाकडे नक्कीच वळताना मुख्य कार्यक्रमाकडे लगेचच वळू. एक अखेरची कलाकृती ह्या रंगमंचावरती नक्की साकार करतो. खरं तर 2 मिनिटं दादा म्हणजे खरं तर एरवी देखील आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक वेगळीच चैतन्य मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि आपण सातारकर तर एवढे नशीबवान आहोत की आज देखील 350 वर्षानंतर देखील त्या छत्रपतींची ती साताऱ्याची गादी त्याचं जतन त्याचं पूजन आपण सर्व सातारकर मंडळी करत असतो. आणि मंडळी खरंच म्हणावंसं वाटतं. खरं तर वेळ जरी कमी असलं तरी पण मी नेहमी कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगतो. हल्लीचा काळ बदलला, हल्लीचा ट्रेंड बदलला आहे. या मोबाईलमुळे सोशल मीडियामुळे तरुण पिढी इतकी बदलली. मात्र अगदी फार म्हणावंसं वाटतं, छान म्हणावंसं वाटतं. हल्ली एक तरुण पिढी आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळते जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी दाढी मिशी वाढवून कपाळावरती चंद्रकोर लावताना दिसते. अशा तरुण मुलांसाठी जर एकदा हक्काच्या जोरदार टाळ्या नक्की जोरदार टाळ्या. ह्या टाळ्या अशासाठी आहेत कारण कुठलं तरी हनीसिंग बिनीसिंग इथून कट मारलाय, पुढं लाल कोंबडा केलाय, मागे शेंडी ठेवली आहे, अशा काहीतरी हेअरस्टाईल करण्यापेक्षा तुम्ही अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल कौतुक आहे. तुमच्या घरी देखील तुमच्या शेजारी पाजारी कोणाचे तरुण मुलं असतील तर त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवा, शाबासकीची थाप द्या आणि सांगा की बाबा हो शिवरायांसारखी दाढी मिशी नक्की वाढव, कपाळावरती चंद्रकोर नक्की लाव. पण हे केल्यानंतर चुकून पण कुठल्या बिअर बारच्या नाही तर वाईन शॉपच्या बाहेर उभं राहू नकोस. नाहीतर नाक्यावरती उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींची छेड काढू नकोस. कारण तुझं काही जात नाही रे. सलूनवाल्याला 100-200 दिले ना तर तुझी दाढी सपाचट करता येईल. पण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणाऱ्या माझ्या मर्द मराठ्यांना काय वाटेल याची लाज नक्कीच व्हा. म्हणजे या 350 वर्षानंतर देखील नाही का 2023-2024 या संलग्न वर्षात आपण शिवराज्याभिषेक दिनाचं 350 वर्ष साकार केलं. 350 वर्ष झाली मंडळी आपल्या राजांना छत्रपती होत. आणि म्हणून त्याचीच एक आठवण म्हणून राजमुद्रा परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाची अखेरची कलाकृती नक्कीच सादर करतो. मात्र आज पुन्हा एकदा गजपती, गणपती, भूपती, जळपती, हिंद विश्वराज्य संस्थापक, जाणत राजा, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड मान दंडवत. हिंदू शक्ती संबोधनी तितम तेजा, हिंदू शक्ती संबोधनी तितम तेजा, हिंदू तपस्या भूत ईश्वरी हो जा, हिंदू श्री सौभाग्य भूत जा साजा, हिंदू प्रभो शिवाजी राजा
शत्रूला झुलवी जी युक्ती नीट ती तलाशी बुडवी ही शक्ती मनोमत्तास मदतली तुडवी ती शक्ती नीट करवी राहू दे ती बुद्धी भाबळ्या जीवा राहू दे ती शक्ती सोडिता माझी राहू दे ही मंत्र पुन्हा तो दिले समर्पी तुझ्या तुळशीला प्रभो शिवाजी राजा मी हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा मी हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी प्रभो राजा शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा महाराष्ट्र जन्मलेल्या मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते. तरी देखील ज्यांना छत्रपतींच्या नावाचा विसर पडला असेल अशांसाठी सांगतो 8 दिवसात दिल्लीवरनं घोडा महाराष्ट्रात आणतो त्यांचं नाव येसाची. राजा गडावर जाई पण प्राण सोडत नाही त्यांचं नाव बाजी. अरे एक हात तुटला तरी गनिमाशी 2 हात करतो त्यांचं नाव तानाजी. देहाची लक्तर झाली तरी धर्मासाठी जगतो त्यांचं नाव संभाजी. आणि या साऱ्यांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्य घडवलं ते छत्रपती शिवाजी, ते छत्रपती शिवाजी. शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरल्यानं होती मुलुक सारा. दिशा दिशा भेदीत धावल्या खडकांच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधान अभिमानाचे हे वानाग्रमेघाचे, काळोखाचे तट कोसळले चिराचिराडल्या. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. खडकापारी डुबुला गेली विजयाचे गाणं. जळला राणा तुनी उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला, रायगडावर हर्ष दाटला. गडाचा गडा चढे, शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या. शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकता रुद्राचा विकार. अधीर हृदयातून उमटला ऐशी जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळामधून सिंहासनात
छत्रपती शिवाजी महाराज शिव छत्रपतीचा जय हो श्री जगदंबेचा जय हो भरतभूमीचा जय जय जयकार धुनी उजळल्या शतकांच्या महारा दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला 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 राजमुद्रा मंत्रालय लेखन दिग्दर्शन संकल्प आदरणीय निर्माता शंकर मिसाळ यांची वाक्याने दुगे कलाकृती गौरव महाराष्ट्राचा इथेच संपन्न झाला असं जाहीर करतो. पुढील मुख्य कार्यक्रमाकडे लगेचच वळूया. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं पुन्हा एकदा स्नेहसंमेलन 2025 आणि सातारा रत्न भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला लगेचच प्रारंभ होत आहे. कोणी कुठेही जाऊ नका. आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त सातारकरांचं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्र. राकेश हा माईक आणि अजून एक ठेवतो वरती हा. हॅलो हॅलो